विद्यमान उपसभापती पंचायत समिती वाडा अमोल दामोदर पाटील यांना विनंती करतो, आपले मधुर असे दोन गोष्ट शब्द आमच्या गावकऱ्यांना ऐकवायचे आहेत. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या ह्या गातेस प्रीमियर लीग तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे लाडके भाऊजी योगेशदादा पाटील, निलेशजी भोईर साहेब, नवनीतजी ठाकरे साहेब, भाई डॉक्टर तसेच संदीपजी दुपारे साहेब, या गावाच्या प्रथम नागरिक तरसे मॅडम, गोतारणे मॅडम, उपसरपंच प्रशांतजी गोतारणे, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझे सर्व ज्या पद्धतीने मला इथं यंग म्हटलं ते माझे सगळे यंगस्टार. गेली 5 वर्ष सातत्याने ह्या गावात माझं येणं आहे आणि ह्याच ग्राउंडवर 5 वर्ष सतत मी येत राहिलोय आणि हे माझं 6वं वर्ष आहे. आणि प्रत्येक कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रमाला सातत्य असणे खूप गरजेचं असतं. अनेक कार्यक्रम होत असतात, चालू होतात, ते काही दिवस चालतात, काही वर्ष चालतात, परंतु ते सातत्य ठेवणे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. ते काम ह्या गातेस गावाने केलेलं आहे. म्हणजे मी गेले 5-6 वर्ष बघतोय की मला विशेष वाटतं ह्या मुलांचं की प्रत्येक घटकासाठी काहीतरी करायचं, ही जी जिद्द ह्या यंग मुलांमध्ये जी आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे महिलांसाठी कार्यक्रम असतील, मी महिलांच्या कार्यक्रमालाही या गावामध्ये आलो आहे. लहान मुलांचे कार्यक्रम असतील, त्या लहान मुलांच्या कार्यक्रमालाही मी इथे आलो आहे. तरुण वर्गाचे जे कार्यक्रम असतील त्याही कार्यक्रमाला मी इथे आलो आहे. आणि असा कुठलाच घटक शिल्लक नसेल असं मला वाटतं. आणि ह्या वर्षी जो घटक ह्या गोष्टीपासून लांब होता त्यालाही त्यांनी पुन्हा एकदा ह्या कक्षेमध्ये आणलं आहे, तो म्हणजे ज्येष्ठ. आणि त्यांचाही सन्मान आज इथे होतोय, ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपण बघितलं असेल की आज ह्या 70-80च्या वयामध्ये सुद्धा आज ही मंडळी इथे ताठ बसलेली आहेत. गेली आम्हाला 7:30चा टायमिंग दिलेला होता, आता जवळजवळ 9 वाजून गेले तरीही त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा थकवा जाणवत नाही. हे ह्याच्यातून शिकण्यासारखं आहे की खूप मेहनतीने हे लोकांनी आपलं विश्व तयार केलं आहे आणि ह्यांच्याच आशीर्वादाने किंवा ह्यांच्याच प्रेरणेनं आपण हे काम करत आहात. हे खूप वाखाणण्याजोगं आहे. यांचे आशीर्वाद आपण सतत घेत राहा आणि ह्यांच्या मार्गदर्शनाने असेच कार्यक्रम आपल्याकडून चालत राहू द्यात अशी आपणास शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या गावाचं एक ऋण व्यक्त करतो की आपण मागील 5 वर्षामध्ये मला आपली सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार मानतो. आभार मानणार नाही, कारण आपल्या ऋणामध्ये राहणं मी सदैव ऋणांमध्ये राहीन. तुम्ही प्रयत्नाने मी ती पंचायत समिती लढलो, जिंकून आलो आणि त्यामध्ये मला सांगायला इथे अभिमान वाटतो की ह्या फक्त गातेस ग्रामपंचायतीसाठी जवळजवळ 15 लाखाच्या वरचा निधी मी इथे दिला आणि पूर्ण माझ्या खोपरी पंचायत समिती गणामध्ये जवळजवळ 80 लाखाच्या वरची कामं मी करू शकलो. ह्याच्यामध्ये ह्या सर्व मला ज्यांनी मतदान केलं आणि त्या मतदानात केल्यामुळं मी हे कार्य करू शकलो. म्हणून पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या ऋणांमध्ये सदैव येतो. आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय जय मास्टर. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक माणसाचं काम आहे.